ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धरावयाले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबरा यांचा पूर्व अवतार, भगवंताचे लढिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणाचा भंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल गेली 104 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, थोडासा आवाज स्वराचा, गेली 104 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्या दिवशी बाबांना अनुग्रह झाला तो दिवस म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रही दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. ज्या दिवशी माझ्या सद्गुरूंनी माझा अंगीकार केला, मला उपदेश केला. काय उपदेश केला? सर्वसामान्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण होतो, नेमकी काय उपदेश केला असेल मला? तर उपदेश असा आहे, पांडुरंग सत्य केला अनुग्रह, निरसुनी संदेह बुद्धिभेद. जो बुद्धीमध्ये जो काही भेद निर्माण झालेला होता, तर भेद कोणता निर्माण झालेला होता? देव आणि भक्त यामधला जो भेद आहे तो भेद आता संपलेला आहे. जसं जगद्गुरु तुकोबार आणि पांडुरंग परमात्मा एक झाले, देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, त्याप्रमाणे गोपाळ काका आणि परमात्मा एक रूप झाले. तो अनुग्रहित दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी. विठ्ठल विठ्ठल. तो अनुग्रहित दिवस म्हणजे थोडासा आवाज स्थिर करा, आवाज कडक करा आणि स्ट्रबल द्या माझ्या आवाजाला, स्थिर आवाज करा. हरी हरी बाकीच्या गायकांसारखा आवाज नाही लागत मला, स्थिर आवाज आला. भजन स्थिर आवाज झाला पाहिजे. आणि म्हणून हा अनुग्रहित दिवस प्रमाण मानून आपण सर्व मंडळी या ठिकाणी महाराजांच्या या अनुग्रहित दिवसाच्या माध्यमातून काहीतरी सेवा आपल्या पदरी पडावी, महाराजांची सेवा घडावी, भगवंताची सेवा घडावी. आणि ज्या संतांपासून महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला, ज्या संतांपासून भगवान परमात्म्याचा बोध प्राप्त झाला, त्यांची सुद्धा आपल्याला सेवा घडावी. म्हणून सर्व आपण पोपटेगाव, बरोबर ना, पोपटेगाव ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून नामघोषामध्ये, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, काकडा असेल, हरिपाठ असेल, कीर्तन, अशा सर्व नामघोषामध्ये हा सप्ताह तुम्ही पार पाडता. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व कमिटीच्या वतीने, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व युवा तरुण मंडळ असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, सर्व क्षेत्रातील शैक्षणिक असू द्या, त्याचबरोबर नोकरदार वर्ग असतील, कोणी व्यावसायिक असतील, सर्वांच्या वतीने आमचे परम मित्र, परम आदरणीय, तुमच्याच गावचे हरिभक्त परायण ओंकार महाराज यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. तेव्हा महाराजांचे आभार मानतो का हा दुसरा कार्यक्रम तुमच्या या परिसरामध्ये माझा आहे. आमच्या शिवरात्रीलाही कार्यक्रम केला, लेट आलो होतो, 10:30 वाजता आलो आणि 11:15 पर्यंत कार्यक्रम केला होता रात्रीचा. आणि ही माझी दुसरी सेवा तुमच्या या परिसरामध्ये आहे. सर्व तुम्हाला मायबापांच्या चरणावर एकदम मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर,
उपस्थित सर्व क्षेत्रातली मंडळी आहे. सर्वांचं नाम उल्लेख मलाही नाव माहीत नाही, प्रत्येकाचा नाम उल्लेख घेणे शक्य नाही. सर्व क्षेत्रातली मंडळी, सर्व दिग्गज मंडळी आहे आपापल्या क्षेत्रामध्ये, आणि सर्वांचं नाम उल्लेख घेणं मला शक्य नाही. त्याबरोबर आमचे सर्व भजनी मंडळ असेल, त्यामध्ये प्रामुख्याने आमची सर्व भजनी मंडळी, कीर्तनासाठी गायकापेक्षा भजनांची जास्त गरज असते. गायक हे ऑर्केस्ट्रामध्ये असतात, पण या ठिकाणी भजनी मंडळी सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. त्याबरोबर आमचे हरिभक्त परायण सिद्धार्थ महाराज कथले हे माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित राहिले. विनेकरी आमचे ओंकार महाराज आहे. विनेकऱ्याचं शास्त्र सांगतो तुम्हाला. कदाचित कीर्तन करायला जर काही शारीरिक अडचण आली तर संपूर्ण कीर्तन हे विनेकऱ्याला करावं लागतं. जर तयारी असते तुम्ही आताच बसतो कधी. त्याचबरोबर आमचे चोपदार काका आहे. तर चोपदार हा सामान्य नाही, कारण नाथ महाराजांच्या घरी, नाथ महाराजांच्या दारावर द्वारपालाचं म्हणजे चोपदारकीचं काम जर कोणी करत असेल तर भगवान दत्तोत्रय हे चोपदारकी करत होते. म्हणून आमचे काका हे दत्त स्वरूप आहे आजच्या दिवशी बरं का, म्हणून ते चोपदार आहे. त्याबरोबर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित. त्याबरोबर आमचे हार्मोनियम वादक सर पण या ठिकाणी आहे, मृदंग वादक आहे, आणि ज्यांची आपल्याला साऊंड सिस्टीम लागली ते आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर ऑपरेटिंग त्यांनी केलेली आहे. आता आवाज असाच ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही. खूप सुंदर आवाज दिलेला आहे. आणि या ठिकाणी सर्वांच्या सेवेचा पुन्हा मला हा दुसरा योग आला. आता मी पुन्हा येईल. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. आता आपल्याला अभंगावर विवेचन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. जसं माझ्या बुद्धीला होईल त्याप्रमाणे मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, हे वैकुंठातून हे संत आपल्यासाठी अवतार घेतात असं संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात. संत हे सामान्य नाही. आपण सर्वसामान्य लोकांनी काय करायचं असतं, अशा संतांना शरण जायचं असतं, त्यांचे पाय धरायचे असतात. आणि संतांना शरण गेल्याबरोबर, पाय धरल्याबरोबर ऐकावे, त्यांना ऐकावं, त्यांना वाणावे ऐकावे त्याची सदा, त्यांना वर्णन करावं, त्यांचं वर्णन करावं, त्यांना ऐकावं म्हणजे त्यांचं नामचिंतन आपल्या कानावर जरी पडलं. महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं, नाम घेता वदनी दोष जाते. जर त्यांचं नाम आपण मुखाने घेतलं, आपले काही जे दोष असतील ते सर्व निघून जातात आणि आपण त्या दोषरहित होऊन जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. लक्षात. म्हणून संत महात्म्याचं आपण वर्णन करावं. नाम घेता वदनी दोष जाती. ऐका, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत म्हणजे काय, तर आपण गुरु करत असताना अशा लोकांना शरण जातो की ज्यांनी पाखंड घेतलेला आहे, ज्यांनी फक्त सोंग घेतलेला आहे. आपल्याला संत कळत नाही का, कारण आपल्याला ती दृष्टी नसते. कारण महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आहे, ज्यावेळेस इथल्या काही वारकऱ्यांनी, काही भक्त मंडळींनी बाबांकडे इच्छा केली, बाबा आम्हाला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जायचं आहे. भक्तांचा हट्ट आहे आणि म्हणून गोपाळ काकांनी काय केलं, सर्व भक्त मंडळींना घेऊन ते शिर्डीला गेले. शिर्डीला गेल्यानंतर सर्व मंडळींना म्हणजे आता तुम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी जा. म्हणजे काका तुम्ही, म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी जेवणाची व्यवस्था करतो. आणि ही सर्व संत मंडळी, सर्व भक्त मंडळी बाबांच्या, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गावामध्ये गेली. द्वारकामाईमध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्यावेळेस साईबाबांनी स्वतःहून या भक्त मंडळींना सांगितलं, एवढ्या लांब पायपीट करण्याची काय गरज होती, तुम्ही दर मजल करत माझ्यापर्यंत आला. अरे माझेच एक स्वरूप तुमच्या गावामध्ये नांदतो गोपाळ काकांच्या रूपाने. तुम्ही त्यांचं दर्शन केलं असतं तरी ते माझंच दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा उद्देश माझा असा होता, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्म हे निर्विकल्प असतं.
ब्रह्म हे निर्गुण असतं. ब्रह्म एकाच वेळेस 2 ठिकाणी 3 ठिकाणी 100 ठिकाणी दिसत असतं. ज्याप्रमाणे खोपटे गावामध्ये गोपाळ काका होते, त्याचप्रमाणे त्याच रूपाने शिर्डीमध्ये साईबाबा होते, त्याच रूपाने शेगावमध्ये गजानन महाराज होते, त्याच रूपाने स्वामी समर्थ या ठिकाणी होते. अक्कलकोटला ही संत मंडळी, ही ब्रह्ममूर्ती संत ही एकाच वेळेस 10 ठिकाणी 100 ठिकाणी असू शकतात. आणि जगाच्या कल्याणासाठी, तुम्हा सर्व भाविकांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी सर्व संत मंडळी या ठिकाणी अवतरित होत असतात. ऐका, म्हणून महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. दीनजना, तर दीन ह्या शब्दाचा अर्थ दिवसही होतो, पण त्याला पहिली वेलांटी असली तर, बरं का, जर पहिली वेलांटी असली तर त्याचा अर्थ दिवस होतो. दिवस या शब्दाला प्रकाश असं म्हणतात, प्रकाश या शब्दाला ज्ञान असं म्हणतात, आणि ज्ञान या शब्दाला जागृती ही अवस्था आहे. लक्षात आलं तुमच्या? दिन म्हणजे काय? दिवस. पण ह्या ठिकाणी जो दिन आहे तो दुसरा वेलांटीचा दिन असल्यामुळं त्याचा अर्थ होतो गरीब. त्याचा अर्थ काय होतो? गरीब. गरीब म्हणजे काय? गरीब म्हणजे अज्ञानी, ज्याला ज्ञान नाही. गरीब म्हणजे काय? गरीब म्हणजे अनाथ, ज्याला कोणी नात नाही. आलं लक्षात? अनेक त्याचे अर्थ होतात. व्याकरणाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर खूप अर्थ होतात, पण एवढं व्याकरण जर सांगितलं सगळं डोक्यावून जाईल. कारण आपला परमार्थ हा साधा भोळा आहे. भोळ्या भाविकतेने आपण परमार्थ करत असतो, भगवंताची सेवा करत असतो, साधू संतांची सेवा आपण करत असतो. म्हणून एवढा जड परमार्थ आपल्याला होणार नाही. म्हणून महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य लोकांना संत कळावे म्हणून सर्वसामान्य भाषेमध्ये आपल्याला संत सांगितले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. ऐका, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. ही ब्रह्मादिक देवता आहे. आपण ज्यांना ब्रह्मलोकीचे देव असं म्हणतो, हे ब्रह्मादिक सुद्धा त्यांचे पायवंदन करतात. का पायवंदन करतात? कारण ते संत सामान्य नाही, त्यांचा अधिकार हा देवापेक्षा सुद्धा मोठा आहे. आज तुम्ही पंढरपूरला जातात, वारी करतात, सर्व मंडळी, बरीचशी मंडळी आहेत पंढरपूरला जाऊन आणि जातात, नेहमीप्रमाणे जातात. ऐका, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचा जय घोष होतो का संतांचा जय घोष होतो? एवढं मला सांगा. बोला हो. संतांचा जय. पुंडलिक वरदे हरी. अहो, पुंडलिकाचा जय जयकार होतो म्हणजे भक्ताचा जय जयकार होतो. सर्व संतांचा जय जयकार त्या ठिकाणी होतो. देवाचा जय जयकार नंतर. आलं लक्षात? पांडुरंग परमात्म्याला पूजलं जातं, पण केव्हा? अगोदर संत, नंतर परमात्मा. ऐका, जोपर्यंत आपल्याला ग्रंथ समजत नाही, ऐका, जोपर्यंत आपल्याला ग्रंथ समजत नाही तोपर्यंत आपल्याला संत समजत नाही, आणि जोपर्यंत संत समजत नाही तोपर्यंत भगवंत समजत नाही. विठ्ठल विठ्ठल. जर आपल्याला भगवंत समजून घ्यायचा ना, अगोदर आपल्याला संत समजले पाहिजे. संत समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रंथ समजावे लागतात. आणि ऐका, ही प्रक्रिया करत असताना ग्रंथापर्यंत जायचं. ग्रंथांच्या माध्यमातून आपण सर्व हरिपाठ म्हणणारी मंडळी आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी भगवंताचं नामचिंतन कसं करावं, साधू संतांची संगत कशी करावी, भजन कसं करावं, आपला नित्यनियम कसा करावा, हे सर्व हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलेलं. पण आपण हरिपाठ हा फक्त कसा म्हणतो? पोपटपंच केल्यासारखा म्हणतो. सांगतो मी तुम्हाला. ऐका, आपल्याकडे जे कीर्तनकार येतात ना, ते सुद्धा पोपटपंची करून जातात, आणि आपणही त्याच्याबरोबर पोपटपंची करतो. एकदा काय होतं, एका अरण्यामध्ये, जंगलामध्ये एक साधू महात्मा राहत होता. मोठा अधिकारी साधू आला, आणि हा साधू महात्मा राहत असताना त्या जंगलामध्ये एक पारधी यायचा. तो पारधी आल्याबरोबर तो काय करायचा? त्या साधू महात्म्याच्या आश्रमाच्या समोर एक वृक्ष होता, आणि त्या वृक्षावर काही पोपट बसलेले असायचे. मग हा काय करायचा? काही दाणे त्या वृक्षाखाली, त्या झाडाखाली टाकायचा, आणि टाकल्याबरोबर त्यावर जाळं त्या ठिकाणी तो पसरवायचा, आणि कुठेतरी अंतरावर लपून बसायचा. ते पोपट खाली उतरायचे. खाली आल्याबरोबर दाणे टिपायच्या नादाने त्या आशेने त्या ठिकाणी दाणे टिपता
त्या जाळ्यामध्ये ते फसायचे आणि त्या जाळ्यातून त्यांना नंतर मुक्ती न भेटल्यामुळं ते त्या बंधनामध्ये फसल्यामुळं त्यांची शिकार त्या ठिकाणी व्हायची. तो पारधी यायचा, त्या पोपटांना घेऊन जायचा आणि नंतर त्याची काय प्रक्रिया असेल तिकडे गेल्यानंतर असं तो नेहमीप्रमाणे करायचा. साधू महात्मा रोज पाहायचे आणि त्या साधू महात्म्याने एक विचार केला, काय हे पोपट, हा पारधी येतो, या पोपटांना घेऊन जातो, यांची शिकार होते. साधू महात्मा दयाळू होते आणि म्हणून त्या महात्म्याने काय केलं, त्याचा एक पोपट पकडला. त्या पोपटाला घरी घेऊन आले, त्या आश्रमात घेऊन आले, त्याला पिंजऱ्यामध्ये कैद केलं. कोणी? साधू महात्म्याने पिंजऱ्यात कैद केलं आणि त्या पोपटाला एक धडा शिकवायला सुरुवात केली. ऐक, पारधी येईल, धान्य टाकील, जाळं पसरवील, आपण त्यात फसायचं नाही. नेहमीप्रमाणे पोपट बोलायला लागला. एक महिना झाला, 2 महिने झाले आणि पोपटाचा तो धडा पाठ झाला. पारधी येईल, धान्य टाकील, जाळं पसरवील, आपण त्यात फसायचं. आणि म्हणून साधू महात्म्याने वाटलं पोपट तयार झाला. आता त्या पोपटाला एक उपदेश केला, ऐक पोपटा, तुझा धडा हा पूर्ण पाठ झालेला आहे, मग तुला मी आता मुक्त करणार. तू काय करायचं, तुझे सर्व जात बंधू एकत्र करायचे आणि त्या सर्व जात बंधूंना तुझी हा धडा शिकवायचा. पोपट मुक्त केला, पोपट उडाला आणि त्या झाडावरच्या शेंड्यावर बसला. सर्व पोपट त्याने गोळा केले आणि सर्व पोपटांना सांगायला, ऐका, माझ्या मागे म्हणा, माझ्या मागे म्हणा बरं का, पारधी येईल म्हणा. पारधी येईल, धान्य टाकील, जाळं पसरवील, आपण त्यात फसायचं नाही. सर्व पोपट पोपटपंची करायला लागले. सगळ्या पोपटांनी पोपटपंची केली. सर्व पोपट बोलायला लागले. पारधी आला, पारधीने ते ऐकलं. पक्ष्यांची भाषागानात होता, त्याने ते ऐकलं. ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी तो रडायला लागला, दुःखी झाला. आता माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार, हे पोपट जर माझ्या जाळ्यामध्ये फसले नाही तर मी काय करणार म्हटले. आणि तेवढ्यामध्ये त्याचा एक मित्र आला. कारण तो, आणि काय सांगू तुला, नेहमीप्रमाणे यायचो, धान्य टाकायचो, जाळे पसरवायचो आणि पोपटांची शिकार करायचो, पण हे पोपट आज असं म्हणायला लागले. अरे काय करतो, टाक म्हणजे धान्य, प्रयोग तो करून बघ. धान्य टाकलं, जाळं पसरवलं, लांब अंतरावर दूर जाऊन बसला. पोपट त्या आशेने पुन्हा आले, धान्य टिपायला लागले, पण पोपटपंची सोडली नाही बरं का. पारधील, धान्य टाकील, जाळं पसरलं, आपण त्यात फसायचं नाही. आणि सर्व पोपटांची शिकार झाली आणि पारधी घेऊन गेला. आपण तेच करतो, हरिपाठ कळत नाही, ग्रंथ कळत नाही, संत कळत नाही, फक्त पोपटपंची चालली म्हणून चालली. विठ्ठल विठ्ठल आपण गातो, आपण म्हणतो, सर्व करतो, आपण भजन करतो, पण त्यातला अर्थ आपल्याला न कळल्यामुळं आपण फक्त पोपटपंची करतो. म्हणून आज आपल्याला बाबांच्या उपदेशाच्या माध्यमातून, नवे नवे अनुग्रहित दिवसाच्या माध्यमातून हा जो आपण नामसप्ताह या ठिकाणी ज्ञानयज्ञ सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करतो, त्या माध्यमातून आपल्याला नेहमी आपण वर्षभर प्रपंच करत असतो, विषयामध्ये आसक्त असतो, पण ह्या 7 दिवसामध्ये माझे गेली काही वर्ष 3 दिवसा 3.5 दिवस सप्ताह करत होते आपण सर्व मंडळी, अशी मला कल्पना भेटली. पण ह्या वर्षी आपण 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी ठेवला, जेणेकरून बाबांच्या अनुग्रहित दिवसाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नामचिंतन भेटावं, काहीतरी पुण्य आपल्या पदरामध्ये पडावं. म्हणून सर्व मंडळी तुम्ही एकत्र आलात, ऐका. म्हणून आपला संत करण्यासाठी आपण काय केलं तर आपल्याला ज्ञान पाहिजे. पहिले संत करण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे आणि संत करण्यासाठी आपल्याला अगोदर ग्रंथ समजून घ्यावे लागतील बरं का. ग्रंथ समजण्यासाठी काय करावं लागतं तर ग्रंथ समजण्यासाठी अगोदर आपल्याकडे वैराग्य हवं असतं. आता तुम्ही सर्व मंडळी कीर्तनासाठी या ठिकाणी आला, तुमचं चित्त आता घरी आहे का इथं आहे? इथं आहे ना? नक्की नक्की बघा बरं का. जर कदाचित कीर्तनातून उठून कोणाचं चित्त जर घरी जाताना दिसलं तर मी त्याला ओढून इथं आणले. बघा बरं का. हो, सर्वांनी चित्त आपलं या ठिकाणी ठेवायचं. त्याला वैराग्य म्हणतात. प्रपंचातून चित्त काढणं, परमार्थामध्ये चित्त लावणं याला वैराग्य म्हणतात. विदाउट डिस्पॉशन इट इज डिफिकल्ट अटेंड टू नॉलेज. जोपर्यंत आपल्याला वैराग्य प्राप्त होत नाही
तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही. कारण भक्ती मार्गामध्ये ज्ञान प्राप्ती ही खूप महत्वाची मानली गेलेली आहे. भोळी भक्ती देवाला चालते, पसंत आहे, आवडते, पण त्याचबरोबर ज्ञानी भक्ती देवाला जास्त आवडते बरं का. म्हणून कोठेही विश्वास ठेवण्यापेक्षा ज्ञानी भक्ताने जर आपण देवाकडे त्या माध्यमातून गेलो तर नक्की देवत्वाची प्राप्ती आपल्याला होते. कारण भक्ती मार्ग हा सुख मिळवण्याचा मार्ग आहे. भक्ती इज इझी वे टू अटेंड इन ह्युमन लाईफ. ऐका, माणसाला जर सुख मिळवायचं असले ना, त्यांनी भक्ती मार्गाने त्या ठिकाणी प्रवेश केला पाहिजे, भक्ती मार्गाने त्याने गेलं पाहिजे. कीर्तन जड जात नाही ना, जड नाही जात नाही कीर्तन. मग जाऊ का निघून? ऐका, सुख म्हणजे काय हो? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख म्हणजे कळत नाही आपल्याला. आपण प्रपंचामध्ये सुख शोधतो. आपण पैशाला सुद्धा लक्ष्मी मानतो, सुख मानतो. पैसा प्राप्त झाला आपण त्याला लक्ष्मी समजतो बरं का. पैसा प्राप्त झाला त्याला काय समजतो आपण? लक्ष्मी समजतो. पण ऐका, पैसा ही लक्ष्मी नाही. पैसा ही लक्ष्मी नाही. मी पटवून देतो तुम्हाला. ज्यावेळेस समुद्राचं काय केलं, त्यांनी मंथन केलं बरोबर आहे. आणि समुद्र मंथनातून 2 रत्न असे दुर्मिळ बाहेर पडले होते. त्यामध्ये एक लक्ष्मी होती आणि एक अवदासा होती. ऐका, लक्ष्मीचा स्वीकार हा भगवान विष्णूंनी केला, म्हणजे नारायणाने केला. आणि अवदेशाचा स्वीकार एका ब्राह्मणाने केलेला होता. ती ब्राह्मण देवता त्या अवदेशाला घेऊन आकाश मार्गाने जात असताना त्या अवदेशाने खाली बघितलं, ज्या ठिकाणी हा ब्राह्मण राहत होता त्या आश्रमामध्ये काही स्त्रिया होता. आणि त्या स्त्रिया कोणी सडा समार्जन करायचं, कोणी रांगोळी काढत होतं, कोणी देवपूजा करत होतं, कोणी सूर्याला औक्षण करत होतं, कोणी साधूची सेवा करत होतं, कोणी पतीची सेवा करत होतं. आणि हे सगळा प्रकार बघितल्याबरोबर त्या अवदेशाने सांगितलं, मला या आश्रमात राहायचं नाही, मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चला. पत्नीचा हट्ट आहे म्हणून ब्राह्मणाने तिला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या ठिकाणी बघितल्याबरोबर त्या ठिकाणी वडील मुलाला काही उपदेश करत होते, काही ठिकाणी मुलगा वडिलांची सेवा करत होता, त्या ठिकाणी सर्व बंधुत्वाने राहत होते, सर्व मंडळी प्रेमाने राहत होती. कोणी सेवा करत होती, कोणी भक्ती करत होती, कोणी नामचिंतन करत होती, कोणी अनुष्ठान करत होती, कोणी माळजप करत होतं, कोणी उपवास तपास करत होतं, कोणी अनुष्ठान करत होतं. हे सगळं बघितल्याबरोबर त्या अवधेशाने सांगितलं, या ठिकाणी सुद्धा राहायचं नाही. ब्रह्मदेवतेने सांगितलं, अगं सर्व जग ढुंडाळलं, सर्व जगाची पायपीट केली, तुला ठिकाण पसंत पडत नाही, तुला ठिकाण तरी कसं पाहिजे ते तरी सांग मला. त्यावेळेस त्या अवधेशाने सांगितलं, ज्या ठिकाणी भांडण तंटा चाललेला आहे, ज्या ठिकाणी शिवीगाळ चाललेली आहे, ज्या ठिकाणी वादविवाद चाललेला आहे, पत्नी पतीचा अनादर करत आहे, मुलगा बापाला मारत आहे, ज्या ठिकाणी फक्त भांडण चाललेलं आहे, ज्या ठिकाणी मद्यप्राशन होतं, ज्या ठिकाणी जुगार खेळली जाते, ज्या ठिकाणी लबाड बोललं जातं, ज्या ठिकाणी खोटा व्यवहार चालतो, अशा ठिकाणी मला राहायचं. ब्राह्मणाने म्हटले, बरं झालं, तुझं नाव अवदाशच आहे आणि तुझं अवदाशासारखंच वागणं आहे. तू असं कर, हा पिंपळाचा वृक्ष आहे, या ठिकाणी तू बस. मी बरेच दिवस झाले स्नान संध्या केलेली नाही, तुझ्याबरोबर जगाची भ्रमंती झाली, आता निदान स्नान संध्या करून येतो, तोपर्यंत तरी बस. ती बसली. ब्राह्मण देवता जशी गेली तशी आजपर्यंत आली नाही. तुम्हाला जर कोणाला भेटली असेल तर सांगा त्यांना निरोप बरं का. अवदाश अजून आमच्याकडे आहे म्हणा, तिला घेऊन जावं तुम्ही. हो, ब्राह्मण देवता गेली आणि ही अवदाशा त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून रडायला लागली. रडता 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 ती एवढी रडायला लागली, तिचा रुदन ध्वनी म्हणजे रडण्याचा ध्वनी आवाज वैकुंठ लोकांपर्यंत गेला. आणि लक्ष्मी मातेच्या कानावर पडल्याबरोबर लक्ष्मी मातेने देवाला सांगितलं, देवा माझी बहीण रडत आहे, आपल्याला ती काहीतरी अडचणीत असावी, आपल्याला जावं लागेल. पत्नीचा हट्ट आहे म्हणून द्यावं. बऱ्याच वेळा असंच होतं. तुमचं खूप मोठे उपकार आहे बरं काय आमच्या पुरुष मंडळीवर. तुमच्या हट्टापोटी यांना काय का करावं लागतं सांगतात बरं का. आणि मग लक्ष्मी माता आणि नारायण त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर नारायणाने विचारलं, का ग अवदसा का रडती?
म्हणले माझे पती मला सोडून गेले, आता माझा स्वीकार कोण करणार? बराच काळ लोटून गेला, माझे पती आलेले नाही, मी पती वाचून राहू शकत नाही, माझा स्वीकार कोणीतरी करावा. त्यावेळेस लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा आता तुम्ही तुझा स्वीकार करा. आणि तेव्हापासून दाजी तुमच्या मनात पेटलं, मनमे लड्डू फुटा अशी गमत बर का. आणि मग अवदेशाचा स्वीकार हा नारायणाने केला. पण नारायणाने अवदेशाचा स्वीकार करत असताना त्या अवदेशाने सांगितलं, देवा माझा स्वीकार करा, पण ऐका माझा स्वीकार असा करायचा नाही. मग सप्ताहातले 7 दिवस तुम्हाला माझ्या बरोबर राहावं लागेल. बाकीच्या देवतांनी सांगितलं, देवा 7 दिवस हिच्या बरोबर राहायचं. ही आहे अवदासा, ही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. जगाचं पालन पोषण करायचं कसं? त्यावेळेस देवाने सांगितलं, ऐक अवदाशे, शनिवारचा दिवस तू आणि मी या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास्तव्य करा. बाकीचे इतर सप्ताहातले दिवस लक्ष्मी आणि माझं वास्तव्य पिंपळाच्या वृक्षामध्ये राहील. पिंपळाचा वृक्ष हा भगवान नारायणांचं एक स्वरूप आहे, एक उपाधी आहे. आणि आपण 10व्या अध्यायामध्ये जर श्लोक बघितला तर श्लोक असा आलेला आहे, भगवान गीतेमध्ये सांगतात 10व्या अध्यायामध्ये, अश्वत्थस्र वृक्षाणां दिवर्षिणांचे नारद गंधर्वानां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनी. ऐका, अश्वत्थ म्हणजे पिंपळ. माझी उपाधी कुठं कुठं आहे? पिंपळामध्ये उपाधी आहे. अश्वत्थस्र वृक्षाणां, देव ऋषीमध्ये नारद, गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व आणि सिद्धामध्ये कपिल मुनी अशी माझी उपाधी आहे. ऐका बरं का. आणि मग देवाने तिला वर दिला आणि शनिवारचा दिवस अवदासा आणि भगवान परमात्मा त्या पिंपळाच्या वृक्षामध्ये राहतात. शनिवारच्या दिवशी जर आपण त्या पिंपळाला स्पर्श केला तर अवदेशाची आपल्यावर काय होती? कृपा होते. आणि तिच्या अवदासापणामुळं आपण तिच्यापासून बाजूला होतो. भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा होते आणि मग आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. पण आपल्याकडे लक्ष्मी नाही, जे पैसा जे आहे ती लक्ष्मी नाही, कारण ती स्थिर राहत नाही, ती अस्थिर राहते, म्हणून ती अवदाशा आहे. आणि जी स्थिर राहते तिला लक्ष्मी म्हणतात. मग आता स्थिर कोणती राहते? न्याय मार्गाने जर संपत्ती मिळवली तर ती स्थिर राहते. आणि जर तुम्ही इतर मार्गाने संपत्ती मिळवली तर ती अस्थिर राहते, ती अवदासा आहे. म्हणून देवाचे भक्त हे गरीब असतात आणि 2 नंबराने मिळवणारे श्रीमंत असतात. त्याचं कारण असं आहे की ती अवदासा आहे. आलं लक्षात? विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे, पण आपण पैशाला सुख समजतो. ऐका, पैसा म्हणजे सुख नाही. मी तुम्हाला सुखाची व्याख्या सांगतो, 2 मिनिटांमध्ये भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मोगलकालीन दृष्टांत आहे बघा, मोगलकालीन दृष्टांत. एक मित्र आहे आणि तो मित्र रस्त्याने ज्याला काही पैशाची गरज पडली तो आपल्या मित्राकडे निघाला. रस्त्याने जात असताना त्याचा मित्र त्याला वाटेत भेटला. का रे, कुठे निघाला? म्हणजे काय नाही, तुझ्याकडेच येत होतो. काय काम काढलं? म्हणजे काम असं आहे, मला काही पैशाची गरज आहे. किती पैशाची गरज आहे? म्हणजे मला 60 रुपयाची गरज आहे. आता तो समोरचा मित्र होता, त्याला विसा कळत होते. विसा कळतात ना? 1 म्हणजे किती रुपये हो? 1 किती रुपये? 1 म्हणजे 20 रुपये. 5 विसा म्हणजे किती रुपये? 100 रुपये. त्याला विसा कळायचा आणि याला रुपये कळायचे. हा म्हणला मला 60 रुपयाची गरज आहे मित्रा. तो म्हणला, हे बघ माझ्या खिशामध्ये 5 विसा आहे, यातून तुला किती काढायचे ते बघ. म्हणजे त्याने किती काढले? 60 रुपये काढले. म्हणजे किती विसा काढल्या? 3 विसा त्याने काढल्या. खाली किती राहिल्या हो? 2 विसा खाली शिल्लक राहिल्या. म्हणजे 40 रुपये खाली शिल्लक राहिले. म्हणजे बाबा दर ये तुझे 40 रुपये. तो घरी गेला. हाही आपला कामानिमित्त घरी आला. त्याचं काम आवडलं. 1-2 महिन्यांनी त्याच्याकडे पुन्हा ते पैसे आले आणि त्याला असं वाटलं आपल्या मित्राचे पैसे जर आपण वेळेवर त्याला परत केले नक्की पुढच्या वेळेस आपलं काम होईल. म्हणून तो काय केला? रस्त्याने निघाला. आता रस्त्याने निघाल्यानंतर त्याचा मित्र पुन्हा त्याला वाटेत भेटला. काय रे बाबा, कुठे निघाला? म्हणजे तुझ्याकडेच असतो. काय काम काढलं? म्हणजे मी तुझ्याकडून मागच्या वेळेस 60 रुपये घेतले होते, ते घेण्यासाठी तुझ्याकडे आलो. 60 रुपये घेतले नव्हते म्हणजे माझ्याकडून, तू माझ्याकडून 3 विसा घेतलेला आहे.
अरे बाबा कसं 3 विसा, मी तुझ्याकडून 60 रुपये घेतले, 40 रुपये तुला परत केले. नाही, माझ्याकडे 5 विसा होत्या, त्यातून तू 3 विसा काढ आणि 2 विसा मला परत केले नाही. मी घरी जाऊन मोजल्या. हो, मला माहित नाही, माझ्या 3 विसा मला परत पाहिजे. हा म्हणायचा 60 रुपये, तो म्हणायचा 3 विसा. हा म्हणायचा 60 रुपये, तो म्हणायचा 3 विसा. दोघांचं भांडण झुकलं. दोघांनी एकमेकाची कॉलर धरली. अशा वेळेमध्ये त्यांचा तिसरा मित्र त्या ठिकाणी आला. का रे बाबा, न भांडणारे मित्र आज भांडता कसं म्हणजे? विचारलं, काय काय भानगड झाली तुमच्यामध्ये? म्हणजे काय नाही, याने माझ्याकडून 3 विसा घेतला. म्हटलं खोटं बोलू नको, तू माझ्याकडून 60 रुपये घेतले. अरे बाबा गप्प राहा म्हटले. त्याला कळून गेलं नेमकी यांचं काय चुकलं. तू किती पैसे परत करणार? म्हणजे मी 60 रुपये परत करणार. तुला किती पाहिजे? म्हणजे 3 विसा पाहिजे. याने आण म्हणजे तुझे पैसे. त्याने ते 60 रुपये घेतले, त्याचे विसा वसाचे 3 भाग केले. हे तुझ्या 3 विसा, हे तुझे 60 रुपये. बाबा 60 रुपयेही त्याचंच नाव आहे, विसाही त्याचंच नाव आहे. ऐका, मला हे सांगायचं होतं, सुखही त्याचंच नाव आहे आणि परमात्माही त्याचंच नाव आहे. पण त्याची चव आपल्याला न कळल्यामुळं, त्याचं ज्ञान न झाल्यामुळं आपण वेगळ्या मार्गाने भरकटतो, पण आपल्याला सुख कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे सुख जर आपल्याला पटवून घ्यायचं असेल, ते सुखाचा मार्ग जर आपल्याला शोधायचा असेल, तर आपण संतांना शरण जा. संत आपल्याला हात वर करून सांगतात, ऐका, सुखाचा मार्ग तुम्हाला पाहिजे ना? ऐका, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे काय? आगर म्हणजे साठा. सर्व सुखाचा साठा जर कोण असेल तर रखुमाईचा पती आणि माझा बाप पंढरपूरचा असता पाटील, त्याच्यापाशी सुख आहे. म्हणून काय करा, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारण धर. सर्व संतांनी आपल्याला सुखाचा मार्ग सांगितला. अरे बाबा, तुम्ही सुखासाठी तळमळ करतात ना, मग काय करा, पंढरीला जा म्हणजे. सुखाला लागी करीसी तळमळ, पण तू पंढरीसी जायचं, मग तू अवघाचे सुख जन्मोजन्मीचे दुःख विसराशी, मग तू अवघाचे सुख, मग तू अवघाचे सुख. मग तू अवघाचे सुख रूप, जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. ऐका, सुखाचा मार्ग पाहिजे ना, पंढरीला जाऊन सुख प्राप्त होतं. का हो महाराज, सुख पंढरीला प्राप्त होतं हे बरोबर आहे, पण ज्या संतांनी आम्हाला मार्ग सांगितला त्या संतांना ओळखायचं कसं? हा मार्ग माहीत करण्यासाठी ज्या संतांना शरण जायचं ते संत ओळखायचे कसे? बाबा, हे जग तर असं झालेलं आहे, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी भरपूर या कलिकाळामध्ये संत झालेले आहे. अशा संतांना जर आपण शरण गेलो
तर आम्हाला सुख काय प्राप्त होणार नाही म्हटले. मग काय करावं लागेल म्हणजे संत ओळखायचे कसे आहे का? संत ओळखायचे ना, संत दोनच एका उभीमध्ये मी संत सांगतो बघा. नाथ महाराजांनी एक उभी अशी खर्च केली नाथ भागवत. नाथ महाराज म्हणतात, जो शब्द ज्ञानी पारंगतो, ब्रह्मानंदी सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथोचित निज भावे. जो शब्द ज्ञानात पारंगत आहे, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे. तुम्ही बाबांचं जीवन काळ जर बघितला तर जीवनमुक्ती महात्मा हे पंजाबहून आले होते, बरोबर ना? पंजाबहून आले होते आणि ते ज्या काळामध्ये खोपटे गावामध्ये आले तो काळ म्हणजे माघ शुद्ध दशमीचा काळ, माघ शुद्ध दशमीचा दिवस होता. ते जीवनमुक्त महात्मा शास्त्राचं ज्ञान होतं बरं का, आणि त्यांच्या माध्यमातून बाबांना सुद्धा शास्त्राचं ज्ञान प्राप्त झाले होते. लहानपणापासून भक्ती मार्गामध्ये होते, 6वी पासून भक्ती मार्गामध्ये त्यांचं पहिलं पाऊल पडलेलं होतं. ऐका, भक्ती मार्गात येणं आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणं हे सर्वसामान्यांचे गळी पडत नाही बरं का. त्याला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. त्याला आपण स्वतःहून ते अंग स्वरूप व्हावं लागतं. तसं महिमान आपल्याला कळत नसतं बरं का. आपल्याला जे दुःख होतं ना महाराज, आपल्या वासनेमुळे दुःख होतं म्हणून ज्ञान प्राप्ती होत नाही. आपल्या वासनेमुळे आपल्याला दुःख होतं. नवे आपल्याला जे दुःख होतं ना ते मनापासून दुःख झालेलं आहे. माणसाला जीवाला जर दुःख कशापासून झालं असेल ना तर मनापासून सगळ्यात जास्त दुःख होतं. वासनेपासून तर झालंच हो. लस्टफुल हार्ट्स मेकस मॅन इन सफर. माणसाचं अंतःकरण माणसाला जसं दुःख देत असतं. ऐका, म्हणून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत नाही. पण ह्या महात्म्यांना काय होतं, हे महात्मे जीवनमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त झालेले असतात. गुरुवर एवढी निष्ठा असते, गुरुवर एवढी श्रद्धा असते ना. तुम्ही नाथ महाराजांचा जर दृष्टांत बघितला ना, ज्यावेळेस नाथ महाराज जनार्दन स्वामी बरोबर त्या पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी एक फकीर त्या ठिकाणी आलेला होता, मुस्लिम फकीर. आणि त्या फकीरापाशी एक कुत्र होतं, कुत्री. त्या कुत्रीचं दूध काढलं, त्याच्यामध्ये ते शिळे कुटके होते बाजरीचे, त्याच्यामध्ये ते कुस्करले चुरले आणि ते दुधाबरोबर एका त्या फळ असतं बघा, समुद्र फळ असतं असं कापलेलं काळ्या कलरचं, ते समुद्र फळामध्ये त्याने ते कुटके खाल्ले. त्याला करपात्र म्हणतात. करपात्र बाबांना माहीत असेल कदाचित, करपात्र म्हणतात त्याला. तर त्या करपात्राचं असं आहे, जर कोणी महात्मा आपल्याकडे ते करपात्र घेऊन आला, त्या करपात्रामध्ये जेवढं अन्न त्या मधुकरीचं पडेल ना तेवढंच अन्न तो सेवन करत असतो. परत त्याच्यावर एक घास सुद्धा घेत नाही 24 घंट्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि मग त्या करपात्रामध्ये नाथ महाराज जनार्दन स्वामींनी आणि त्या फकीराने ते खाल्लं आणि ते धुण्यासाठी नाथ महाराजांकडे दिलं. नाथ महाराजांनी विचार केला, आपले गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज हे सामान्य नाही म्हटले, ही जीवनमुक्त महात्मे आहे आणि या फकीराबरोबर फकीरच्या दुधाबरोबर काला करून खातात म्हटले. यातलं गुह्य काही कळलं नाही हो म्हणजे. पण आपल्या गुरुवर एवढी श्रद्धा होती, ज्या अर्थी गुरु आणि ते फकीर एकत्र जेवतात त्या अर्थी तो फकीर कोणी सामान्य नाही म्हटले. आणि आपले महात्माही आपले गुरुवरही सामान्य नाही. म्हणून काय केलं नाथ महाराजांनी, ते पात्र धुतलं. तर धुतल्याबरोबर त्यामध्ये जे पाणी ओतलं ना ते पाणी अगोदर ते कणांचं ते पाणी पिऊन घेतलं आणि त्याबरोबर त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. तस्मात् ज्ञान समुत्थम रसं ज्ञान सिनात मनः चिंतवेन संशयम योग तिष्ठ भारत. गीतेमध्ये सांगितलं बरं का परमात्मा, एकदा ज्ञान प्राप्त झालं ना तर ती अवस्था आपोआप प्राप्त होते. म्हणजे त्या जीवनमुक्त महात्म्याच्या माध्यमातून बाबांना ते ज्ञान प्राप्त झालं. त्याला म्हणतात शब्द ज्ञानी पारंगत. ब्रह्मानंदी सदा डुलतो. ब्रह्मानंदी सदा डुलतो याचा अर्थ काय होतो, सगळीकडे त्यांना जगत न दिसता ब्रह्म दिसत असतं. म्हणजे जग हे देव स्वरूप त्यांना दिसतं. अवघे विश्वाचे माझे घर, बोला 12व्या देखील, अवघे विश्वाचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. अशी जी अवस्था आहे त्याला ब्रह्मीभूत काया होत असेल कीर्तनी, बरं का. ब्रह्मीभूत काया त्यांची झालेली होती.
याला काय म्हणायचं? ऐका, जो शब्दज्ञाने पारंगतो आणि ब्रह्मानंदी सदा डुलतो त्याला ब्रह्म म्हणजे जगत रूपाने न दिसता जगत हे विश्वरूप त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या रूपाने त्यांना दिसतं. याला म्हणायची ब्रह्मीभूत अवस्था आणि ती बाबांना प्राप्त झाली. नाथ महाराजांना एका साधकाने विचारलं, का हो महाराज, जगत कशा स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतं? नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये इतकं सुंदर सांगितलं, चैतन्याची शोभा सगळीकडे चैतन्य आहे असं ज्याला दिसतं तो महात्मा आहे. आणि बाबांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर बाबांचं चरित्र वाचा. महाराजांनी मला एक पाठ होतं बाबांचं, बरं का, मी रात्री वाचला आणि वाचल्यानंतर त्याचा स्टडी केल्यावर माझ्या लक्षात आलं का बाबा हे जीवनमुक्त महात्मा होते. त्यांचे गुरुही जीवनमुक्त आहे आणि ते सुद्धा जीवनमुक्त आहे. जरी ते हयात होते, तुमच्यामध्ये वावरत होते. साईबाबांच्या काळात म्हणजे 100 वर्ष त्यांना झाली, ते जवळजवळ ना 104 वर्ष झाले. 104 वर्ष त्यांना झाली का? अनुग्रहाला 104 वर्ष झाले. अनुग्रहाला 104 वर्ष झाले. म्हणजे बाबा तुमच्यातले काही लोकांनी बघितले का? मग ते महात्मे काही असते ना त्या काळचे पण ज्यांनी बाबा बघितले. आमच्या भागामध्ये एक महात्मा होऊन गेले, खूप थोर, त्यांची बाबांसारखीच महती होती. ते गंगागिरीजी महाराज होते. त्यांचं नाव काय? गंगागिरीजी महाराज. वैजापूर तालुक्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरला बेट म्हणून गोदावरी धाम त्याला नाव आलेलं आहे. त्या सरला बेट ह्या ठिकाणी ह्या महात्म्याचं वास्तव्य होतं. आणि साईबाबांना त्यांनी उपदेश केलेला होता त्या काळामध्ये, बरं का. साईबाबांना सुद्धा उपदेश कोणी केला? गंगागिरीजी महाराजांनी केला. ऐका, इथवर थांबले नाही गंगागिरीजी महाराज. सद्गुरु जोग महाराज ज्यावेळेस ते कुस्ती खेळत होते, पैलवान होते सद्गुरु जोग महाराज, आणि त्यांना हरवणारा पैलवान भारतामध्ये जन्मालाच आलेला नव्हता. इतर देशात तर पैलवान नव्हतेच, पण भारतात सुद्धा पैलवान जन्माला आलेला नव्हता. असा कसं सद्गुरु जोग महाराजांना हरवेल. त्यावेळेस गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, विष्णुबुवा, या लौकिक कुस्त्या भरपूर मारल्या म्हटले, परमार्थाची कुस्ती कोणी मारायची? म्हणजे सद्गुरु जोग महाराजांना सुद्धा उपदेश करणारे महात्मा कोण होते? गंगागिरीजी महाराज. आणि आमच्याकडे अजून एक महात्मा होऊन गेले. ते नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये खेडले झुंगे नावाचं गाव आहे. सद्गुरु जोग महाराजांचे शिष्य योगीराज तुकाराम बाबा, त्यांनी जर आसन लावलं ना योगाचं, तर काही अंतरावर त्यांचं आसन उठायचं. ज्याप्रमाणे बाबांचं आसन उठत होतं, बरोबर का नाही? बाबा सुद्धा योगी होते असं त्या लेखामध्ये मी वाचलं बरं का. आणि बाबांचं सुद्धा आसन उठत होतं. ऐका, हे महात्मे दिसायला जरी अनेक रूपाने असले, जरी तुकोबरा वेगळे वाटतात, नामदेव महाराज वेगळे वाटतात, एकनाथ महाराज वेगळे वाटतात, ज्ञानेश्वर महाराज वेगळे वाटतात, सोपान काका वेगळे वाटतात, गुरु निवृत्तीनाथ महाराज वेगळे वाटतात. हे दिसायला शरीराने वेगळे आहेत, पण आत्म्याने एक आहे. आणि प्रमाण काय? कारण बोलण्याला धारा असण्यापेक्षा आधार खूप महत्वाचा असतो, बरं का. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली
मदची आड ओढवली जीवनिका जैसी तैसे भूत जात सर्व हे माझी चिकिरावय किंवा तुकोबाराचे प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणता तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. एका देहाचे अवयव असतात त्या अर्थे शरीर रूपाने जरी आम्ही वेगळे असलो तर आत्मा रूपाने आम्ही एकच आहोत. अशा महात्म्याला समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांच्यासारखं व्हावं लागतं. तसं आपल्याला संत समजत नाही. पण परमार्थामध्ये खरं सांगू तुम्हाला आपले खोड जास्त गळते बरं का. खोड मी तुम्हाला खोड सांगते 2 मिनिटांमध्ये खोड सांगतो. एका गावामध्ये एक वाट सुरू आला आणि तो वाट सुरू त्या गावात आल्याबरोबर दर मजल करत आलेला पोटामध्ये अन्नाचा कर नाही एका घरासमोर उभा राहिला. आवाज दिला आई घरात कोणी आहे का. त्याबरोबर घरातली आजी बाहेर आली. दरवाजात उभी राहिली. काय रे बाबा का ओरडतो. म्हणजे आजी 2 दिवस झाले का पोटामध्ये अन्नाचा कण नाही काहीतरी खायला देते का. आजी म्हणजे असं कर घरात ये बाबा पोटभर जेवण कर. पूर्वीचे लोक उदार होते बरं का आजही आहे आणि पूर्वीचे लोक सुद्धा उदार होते. त्या आजीने काय केलेलं होतं आजीबाई जुन्या काळाची होती. ती हातावर भाकरी बनवायची. हातावर आपण पूर्वी काही काठवटीत परातीत भाकरी बनवायची पण आजी हातावर बाजरीची भाकर थापायची. ती भाकर हातावर थापल्याबरोबर ती भाकर चुल्यावर तव्यावर भाजायची आणि नंतर आहारावर भाजायची. कोळशाच्या विस्तो असतो ना त्याच्यावर भाजायची. त्या भाकरीला एका पापुडा आलेला असायचा. त्या भाकरीकडे बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटायचं. काय सांगू तुम्हाला जसं आजीच्या तोंडाला पाणी सुटलं असं तोंडाला पाणी सुटायचं आणि असं वाटायचं ह्या भाकरीबरोबर जो दूध भेटलं ना गावठी गायचं दूध भेटलं ना पोट भरलं. अशी भाकर पाहिल्याबरोबर ती भाकर आजीने आणली. एका पितळाच्या भांड्यामध्ये आजीने दूध आणलं आणि गावठी तूप त्याच्यावर टाकलेलं गरम करून त्याचा सुगंध सुटलेला गावठी तुपाचा. आणि मग ते आणल्याबरोबर त्याच्या समोर ठेवलं. त्याला घुंगडी टाकली बसायला. तो त्याच्यावर बसला घुंगडीवर. ते समोर ते ताट आलं. आजीने ती भाकर आपल्या हाताने चुरून त्या दुधामध्ये दिली आणि दुधामध्ये भाकर चुरल्याबरोबर त्यातला पहिला घास हा खाणार तेवढ्यामध्ये याचं लक्ष मागच्या खोलीमध्ये गेलं. त्या पाठीमागच्या खोलीमध्ये म्हणजे त्या घराच्या त्या हॉलमध्ये हा बसलेला आणि पाठीमागे एक खोली होती. त्या खोलीमध्ये एक दरवाजा होता. त्या दरवाजातून त्याने बघितल्याबरोबर मागच्या खोलीत एक म्हैस बांधलेली होती. काळी घोर म्हैस. आमच्याकडे सखत पण म्हशी आहे बरं का. काळी घोर म्हैस बांधलेली. त्या म्हशीकडे याचं लक्ष गेलं. म्हैस तब्येतीने भरपूर होती. दिसायला काळी कुळकुळीत पंढरपुरीत शिंग तिचे. आणि ह्या माणसाने ते बघितल्याबरोबर ह्या वाट सोडीने बघितल्याबरोबर त्याला रागवलं नाही आणि त्याने त्या आजीला विचारलं आजी दूध ह्याच म्हशीचं काय. म्हणजे हो ह्याच म्हशीचं दूध. का ग आजी म्हशीची तब्येत तर भरपूर दिसते. म्हणजे भाऊ दिवसातून 4 वेळेस तिला गावताची वजे आणावे लागतात. म्हणजे माझं कंबर तो वजे आणूच गेलं म्हटले. म्हणजे का ग आजी म्हशीची तब्येत म्हैस लई पोचलेली दिसते म्हटले. म्हणजे तब्येत चांगली म्हशीची. म्हणजे हो तब्येत छान आहे म्हशीची. का आजी खरं बोलू का म्हटले. म्हणजे बोल ना बाबा ही म्हैस जर मेलीच ह्या दरवाजातून बाहेर कशी काढायची. आता मला खरं सांगा गुपचूप खाऊन घ्यायचं होतं काय करत होते आपण. म्हैस मरू नाही तर जिवंत राहू हे बरोबर का नाही. त्याने विचारलं म्हैस मेल्यानंतर या दरवाजातून बाहेर कशी काढायची. म्हातारी म्हणली मेल्या उठ म्हणले इथून दूध काढा खाऊन घ्यायचं. म्हशीच्या पंचायती करतो माझ्या म्हशीची मरायची वाट पाहतो म्हणले. तो माणूस उठला म्हणजे आजी दूध काढा बरोबर घेऊन जा म्हणले. त्याने त्याच्याकडे कांबळं होतं खांद्यावर टाकले फडकं. ते फडकं उपरनं काढलं त्याच्यामध्ये तो दूध काढा बांधला. हातामध्ये काठी त्या काठीला शेंड्यावरती गाठ मारली आणि तो खांद्यावर असं टाकलं. रस्त्याने निघाला त्याची मागून ती धार लागलेली दुधाची. लोकांनी विचारलं काय रे बाबा हे मागे काय गळतं म्हटले. काय नाही म्हणजे पोट गळती म्हणली. याला म्हणतात खोड. तशी आपली परमार्थामध्ये खोड आहे आणि त्यामुळं आपल्याला संत समजत नाही. पण संत समजण्यासाठी काय करावं लागतं. समजण्यासाठी अगोदर आपला ग्रंथ समजून घ्यावे लागतात. ज्या दिवशी ग्रंथ समजतील ना
त्या दिवशी हे ब्रह्ममूर्ती संत समजल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. कारण हे ब्रह्ममूर्ती संत हे कशासाठी आलेले असतात तर आपला उद्धार करण्यासाठी आलेले असतात. म्हणून यांना समजून घेणं हे जास्त गरजेचं वाटतं. अभंगाचं प्रथम चरण. सर्वसामान्यपणे राहतात. जसं ऐका, एक कलेक्टर आहे, त्या कलेक्टरच्या मागे 2 पोलीस आहेत. कलेक्टरच्या मागे 2 पोलीस आहेत. दुसऱ्या बाजूला चोर आहे आणि त्या चोराच्या मागे सुद्धा 2 पोलीस आहेत. पण ऐका, दोन्ही चित्र दिसायला जरी सारखी असली पण इकडे जर बघितलं तर पोलिसांच्या ताब्यामध्ये चोर आहे आणि इकडे कलेक्टरच्या ताब्यात पोलीस आहे. दोन्ही चित्र दिसायला सारखे आहेत. तसं संत आणि मनुष्य दिसायला जरी सारखे असले, बरं का, संत आणि मनुष्य दिसायला जरी सारखे असले पण मनुष्य हा इंद्रियांच्या ताब्यामध्ये आहे. मनुष्य हा इंद्रियांच्या ताब्यात आहे. इंद्रियाणां विचरता जन्मनो नुहीयते तदस्यारिता प्रज्ञा वायुर्नावमी वांबसी. गीतेमध्ये भगवान परमेश्वराने सांगितलं मनुष्य हा इंद्रियाधीन झालेला असतो, इंद्रियांच्या ताब्यात गेलेला असतो आणि इंद्रिय जिकडे घेऊन जातील तिकडे मनुष्य जात असतो. पण त्याचबरोबर मनुष्य रूपाने संत हे वेगळे असतात. का? कारण त्यांची जी अवस्था असते ते इंद्रियांच्या ताब्यात कधीच नसतात. मग इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्प आहे नयवरी म्हण, तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि अंतर्या थारा आनंदाचा, ही त्यांची अवस्था असते. बरं का, इंद्रियांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. वासनेचा क्षय केलेला. वासना 2 मिनिटात सांगतो, ऐका. जेवण करण्याची भूक लागली, जेवण करण्याची काय होते हो? वासना कशी होती? दत्त महाराजच खोटे बोलायला लागले. कसं व्हायचं आपलं? ऐका, इच्छा होते का नाही? भूक लागली, जेवायची इच्छा झाली. जेवण झाल्यानंतर पटकन खिशामध्ये हात जातो. याची काय झाली? वासना झाली ना. मला एक सांगा, जेवण झाल्यानंतर खायची गरज होती का? पण वासना आडवी होती का नाही? खावीच लागते. का? व्यसन लागलेलं असतं ना, व्यसन लागलेलं असतं, वासना आहे. म्हणून संत महात्मे त्यांनी वासनेचा क्षय केलेला असतो, म्हणजे संपवलेले असतो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्प विकल्प हे त्यांच्या मनात येत नाही, कारण त्यांनी इंद्रियावर विजय मिळवलेला असतो. ऐका, भगवान गीतेमध्ये सांगतात, बाबा ज्याने विषयावर विजय मिळवला ना तो एकमेव भूतलावर जर कोणी असेल तो फक्त महात्मा आहे. विषया विनिवर्तन्ते निरहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषयावर विजय मिळवणं, देहावर निराश होणं, देहावर निराश झाला की विषयावर इंद्रियावर विजय मिळवला जातो, विषयावर विजय मिळवला जातो. त्या पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी असं सांगितलं, बाबाने दोष दृष्टी जहारसाच्य पुनर्भूमीशी दिनतः असाधारण हेत्वाज्ञा वैराग्याचे त्रयपमी. त्याला वैराग्य प्राप्त होतं विषयांबद्दल, कारण तो महात्मा विषयाकडे बघत असताना दोष दृष्टीने बघत असतो. कसा? दोष दृष्टीने. एकूण किती भोग आहे माहिती तुम्हाला? एकूण 8 प्रकारचे भोग आहे. किती? 8 प्रकारचे भोग. मोजायचे बघा, मोजायच्या नाही तर पुढच्या वेळेस येणार नाही तुमच्याकडे परत नाही.
ऐका, सुगंध पहिला विषय बरं काय सुगंध. वनिता, वनिता म्हणजे काय? स्त्री. वनिता म्हणजे स्त्री. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल म्हणजे तांबूल म्हणजे तांबूल, भोजन, शय्या आणि कुसुम. किती भोग झाले? 8 प्रकारचे भोग आहेत. या 8ही प्रकारच्या भोगांविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये दिनत्व प्राप्त झालेलं आहे, ज्याने विषयावर विजय मिळवलेला आहे, त्याला ही संत महात्म्यांची त्याच्यावर कृपा होत असते. कारण हा त्या संतांना शरण गेलेला असतो. अभंगाचं 3रं चरण. होका विषय असत. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये 108 संतांचा जन्म झालेला होता. किती? 108. तुकोबराय नंतरची, श्रीनाथ महाराज सुद्धा नंतरचे. समकाळामध्ये, ज्ञानोबरायांच्या समकाळामध्ये 108 संतांचा जन्म झालेला होता. ही 4 भावंड जर सोडली ना, चांगदेव महाराज 5वे जर सोडले ना, तर सर्व संत मंडळी ही गृहस्थी होती बरं का. सर्व संत मंडळी, त्यामध्ये काही संतांना 1 पत्नी, काही संतांना 2. गोरोबा काकांचं 2 पत्नी होत्या. गोरोबा काकांना आलं लक्षात. म्हणजे भोगांचा त्याग करायचा, तर भोगांचा त्याग करायचा म्हणजे वासनेचा त्याग करायचा. बाकी शारीरिक जे व्यवहार आहे ते चालून द्यायचे. का? कारण जगाचं कल्याण कसं होणार? जगामध्ये जे जीव आहे त्यांचं कल्याण कसं होणार? जीवाच्या कल्याणासाठी जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी चालणार आहे. त्यामध्ये आढळायचं नाही. ज्ञानोबरांची ओवी सांगतो तुम्हाला. आत्महात्म्याच्या ठाई
देखीचे दिहीचा धर्म देही, देखणे ते पाही आन आहात. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. आत्मा म्हणजे काय? ज्ञान. आत्मा म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी ठेवा, म्हणजे भक्ती भक्तीच्या ठिकाणी ठेवा. देहाचा जो धर्म आहे ते देहाला करू द्या, कारण देहाच्या धर्माला जर आपण आड आलो तर तो आपल्याला परमार्थ करून देत नाही. तुम्ही त्या चोखोबारांचे उदाहरण देतो मी तुम्हाला. चोखोबारा देवपूजा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि देवपूजा करायची. पण स्नान संध्या झाल्याबरोबर चोखोबारा काय करायचे? अगोदर रटून जेवून घ्यायचे. पोट भरलं मग तिथून पुढे देवपूजाला लागायचे. एका ब्राह्मणाने बघितलं, काय चोखोबारा करता, अगोदर खाऊन घेतलं म्हणजे अगोदर पोटोबा नंतर विठोबा चालतो म्हणले. म्हणून त्यांना समजून सांगितलं, चोखोबारा तुमचं हे काय पटत नाही म्हणजे मला. तुम्ही अगोदर पोटोबा करता म्हणजे अगोदर खाऊन घेता म्हणजे. चोखोबारा म्हणजे बाबा आधी रगडून भोजन करा मग बिडून भजन करा. आधी रगडून खाऊन घ्यायचं म्हणजे, रटून खायचं म्हणजे, नंतर देवाची भक्ती करायची. त्याचं कारण सांगतो म्हणजे, जर भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना ह्या पोटाला जर भूक लागली ना तर हा देह भक्ती करून देणार नाही म्हटले. म्हणून अगोदर याची तृप्ती करायची, नंतर हा भक्ती मार्गात आड येत नाही म्हटले. तसं देहाचे जे भोग आहे ना ते देहाला घेऊ द्या. देहाचे भोग देहाला घेऊ द्या. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. ज्ञान ज्ञानाची, भक्ती भक्तीच्या ठिकाणी ठेवा. भक्ती प्रपंचात आणू नका आणि प्रपंच भक्तीत नेऊ नका. एका जणाने सहज विचारलं, महाराज प्रपंच कसा करायचा? मला जशी भक्ती करता तसा प्रपंच करा म्हणजे. जसा परमार्थ करता तसा प्रपंच करा म्हणजे. मग परमार्थ कसा करायचा म्हणजे जसा प्रपंच करता तसा परमार्थ करा. समजलं तुम्हाला? शहाण्याला इशारा सुद्धा काफी असतो बरं का. आपण हरिपाठाला चला, हरिपाठाला चला. तो म्हणतो आमच्या भागात का हरिपाठ आहे का? तो बाजूकडे मसून वाटत गेला का? म्हणजे प्रपंचामध्ये तो कसा करतो? परमार्थाचा कंटाळा करतो. मग तसा परमार्थ करायचा नाही. जेवढ्या आसक्तीने तुम्ही प्रपंच करतात ना तेवढ्या आसक्तीने परमार्थ करा म्हटले. आणि जेवढ्या कंटाळ्याने तुम्ही परमार्थ करतात ना तेवढा कंटाळ्याने तुम्ही प्रपंच करा म्हटले. म्हणून दुराचारी विषय आसक्त जर कोणी असला तो सुद्धा संत कृपेमध्ये आला तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. ऐका, एक जातिवंत उदाहरण आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये एक महात्मा देवपूजा वगैरे करायचा. त्यांनी सगळं केलं. देवपूजा केली, नित्यनेम केला, नैमित्तिक कर्म केले, काम्य कर्म केले, माळजप केला, यज्ञयाग केले, अनुष्ठान केली, सगळं मौन धरलं पार. पण तरी भगवंताची भेट झाली नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याच्या एका मित्राला विचारलं, अरे बाबा मला अजूनपर्यंत परमात्मा भेटला नाही म्हटले. सगळी मी साधनं केली म्हटले पण परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. काहीतरी मार्ग असेल तर सांग. त्याने म्हणलं एक मार्ग आहे, सांगू का? म्हणजे हो. पैठणला नाथ महाराज आहे म्हणजे एकनाथ महाराज, त्यांच्या घरी भगवान परमात्मा श्रीखंडाच्या रूपाने पाणी वाहतो म्हटले. आणि तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात ना नक्कीच तुम्हाला त्या भगवंताचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हा लगेच त्या नाथ महाराजांच्या घरी गेला. आवाज दिला, नाथ महाराज बाहेर या. नाथ महाराज बाहेर आले. का रे बाबा? तुमच्याकडून परमात्म्याची भेट घेण्यासाठी आलो. परमात्म्याची भेट घेण्यासाठी साधनं केली का? म्हणजे भरपूर साधनं केली म्हणे, फार यज्ञ यागाची कर्म सुद्धा केली म्हटले, पण परमात्म्याची भेट झालेली नाही. मग मी तुमच्याकडे परमात्म्याची भेट करण्यासाठी आलो. नाथ महाराज म्हणजे काही दिवस तुला माझ्या घरी थांबावं लागेल. म्हणजे काही हरकत नाही, थांबतो म्हटले. 10 दिवस झाली, 15 दिवस झाली, अजून देवाचं दर्शन नाही. महिना झाला, देवाचं दर्शन नाही. शेवटी तो नाथ महाराजांकडे गेला. तुमच्या घरी भरपूर दिवस थांबलो, रोज पुरणपोळीचं रटून जेवण करतो म्हणले, पोथी ऐकतो, सगळं करतो, हरिपाठ करतो, पण अजून मला देवाचं दर्शन झालं नाही. किती दिवस थांबायचं? नाथ महाराज म्हणजे असं कर, उद्या ब्रह्ममुहूर्तावर आपण गोदावरी माईच्या स्नानाला जाऊ आणि स्नान करत असताना मी तुला सांगेल त्या प्रकारे स्नान कर, तुला भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. हा नाथ महाराजांनी सांगितलं. रात्रभर झोपलाच नाही. उद्या देवाचं दर्शन होणार, उद्या देवाचं दर्शन होणार, उद्या देवाचं दर्शन होणार, उद्या देवाचं. रात्रभर झोपला नाही, डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे उठला, नाथ महाराजांकडे गेला, कडी वाजवली. नाथ महाराज दरवाजे उघडा. नाथ महाराजांनी दरवाजे उघडा, असंच वाजवला होता. नाथ महाराजांनी दरवाजा उघडला. नाथ महाराज बाहेर आले.
का रे बाबा म्हणजे तुम्ही म्हटले ना ब्रह्ममुहूर्तावर गोदावरी माईच्या स्नानाला जायचं म्हणजे चला लगेच दोघं जण गोदावरी माईच्या स्नानाला गेली. नाथ महाराजांनी सांगितलं ऐक, तीर्थामध्ये जर स्नान करायचं असलं ना तर नाभिक त्या पाण्यामध्ये स्नान करावं. बरं का, तीर्थामध्ये स्नानाला गेले ना नाभिक त्या पाण्यात स्नान करावं. पण तुला भगवंताचं दर्शन करायचं आहे मग तू छाती त्या पाण्यामध्ये जा आणि मग भगवंताचं दर्शन कर. ऐक, पहिली बुडी जर मारली पाण्यामध्ये तर भगवंत परमात्म्याचं कुठेतरी तुला अंश स्वरूपात दर्शन होईल. दुसरी बुडी मारल्यानंतर भगवंत परमात्म्याचं पुढं पुढं तुला दर्शन होईल म्हटले म्हणजे भगवान परमात्मा कुठं कुठं तुझ्या अंतःकरणापर्यंत येईल. आणि तिसऱ्या बुडीमध्ये भगवान परमात्म्याचं तुला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन होईल. त्यांनी पहिली मारली, दुसरी मारली, तिसरी मारली, भगवान परमात्म्याचं दर्शनच नाही, पत्ताच नाही म्हणजे नाथ महाराज अजून भगवान परमात्म्याचं दर्शन झालं नाही, 3 बुड्या झाल्या म्हटले. नाथ महाराज म्हणले कदाचित तुझं काहीतरी पाप आढळत असावं, तुला 4थी बुडी मारावी लागेल. त्याने 4थी बुडी मारल्याबरोबर नाथ महाराजांनी वरून दाबून धरला. बरं का, वरून दाबून धरला. आता मला सांगा त्याला वरून दाबून धरल्यानंतर त्याचा जीव काय म्हणत असं मग? तुमच्याकडे खाडी आहे, बरीचशी मंडळी मासेमारी करण्यासाठी पण जात असेल. पाण्यात जर आपण बुडालो आपला जीव काय होतो? कासवीस होतो. असं वाटतं कधी पाण्याच्या वरती येतो कधी मोकळा श्वास घेतो. आणि वरून दाबून धरल्याबरोबर त्याचा जीव तडफडायला लागला आणि त्याने एक असा झटका मारला, एक हिसका मारला. नाथ महाराज बाजूला झाले, हा पाण्याच्या वरती आला. नाथ महाराज काठावर आले, आई काठावर आला. त्याने एक असा गोल गोटा पाहिला, अशा पायावरती सारल्या बघा. तो गोल गोटा हातात घेतला. नाथ महाराज पुढे आणि हा मागे. तुम्ही थांबा म्हणले, आता तुमचं टपोळच सोडतो म्हणजे. देव दर्शन करण्यासाठी तुमच्याकडे आलो, तुम्ही देवाज्ञा द्यायला निघाले म्हटले मला. देवाचं दर्शन करण्यासाठी तुमच्याकडे आलो म्हटले, तुम्ही देवाच्या घरी पाठवण्याची तयारी करता काय म्हणले? तुम्ही थांबा म्हणले. नाथ महाराज म्हणले अरे बाबा दगड खरी काय, दगड खरी टाक. तुम्ही थांबा म्हणले फक्त आता. अरे बाबा तुझ्या पायाकडून दगड खरी टाक. दगड खरी टाक. बोला बोला म्हणल्याबरोबर नाथ महाराजांनी सांगितलं तुला मी पाण्यात दाबून धरल्याबरोबर तुझ्या मनात काय विचार आला? म्हणजे माझ्या मनात एकच विचार आला, त्या पाण्याच्या वरती कधी येतो आणि कधी मोकळा श्वास घेतो. म्हणजे वेड्यात तसंच आहे ना, तसंच आहे ना. ज्या दिवशी तुला वाटेल ना या प्रपंचातून मुक्त व्हायचं आणि भगवत प्राप्तीचा मोकळा श्वास घ्यायचा, समजून घे भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. पण तू तसं करत नाही, प्रपंचात गुंतून राहतो, भगवत प्राप्तीचा श्वास घेत नाही, म्हणून तुला भगवंताचं दर्शन होत नाही. ऐका, ज्ञानोबारांनी याच्यावर विवेचन केलेलं आहे. ज्ञानोबारे काही ओव्या खर्च करतात. ज्ञानोबारे असं म्हणतात, पै भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ, संसाराच्या पाया पुढा पडती वितराग होडा, ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती माघा, आता अहंता दिया भावा झाडा देऊनी आघव्या, पत्र घेती ज्ञानिया जया मूळ घरासी. ऐका, पै भव स्वर्गा वगैरे. भव स्वर्ग म्हणजे भव म्हणजे काय? भव म्हणजे हे जग जे माया स्वरूप आहे. माया म्हणजे काय? जे टिकत नाही, बदलत असते. जगाची एक रीत आहे, जे दृश्य आहे ते अदृश्यामध्ये जातं का नाही, ज्याचं दर्शन होतं ते आदर्शनात जातं का नाही. ह्या भवसागरातून ज्याला बाहेर निघण्याची ज्याची तयारी होईल म्हणजे त्याला मुमुक्ष अवस्था म्हणतात, जी बाबांची अवस्था होती. हा झाला टाइम मला माहिती, पण 8ला चालू झालेलं कीर्तन आहे, त्याच्यावर मी टाइम घेतो. लक्षात आला तुमच्या 2 तास तुम्हाला टाइम ठरलेला असतो महाराज. एवढा दृष्टांत कम्प्लीट करतो, सिद्धांतावर चिंतन संपवतो. बरं का, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं मी तुमची घेतो. आता ऐका काय चालला होता विषय. हो, पै भव स्वर्ग वगैरे. भव म्हणजे काय? जग. जगाच्या निवृत्तीतून म्हणजे जगाच्या निवृत्तीतून बाहेर पडणं आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं म्हणजे भगवत कृपा आपल्याला करून घेणं, याला मुमुक्ष अवस्था म्हणतात. तीच बाबांची अवस्था होती. कारण 6वी पासूनचं जे परमार्थामधलं पहिलं पाऊल आहे ते मुमुक्षुचं पाऊल आहे. आणि माघ शुद्ध दशमी हा अनुग्रहित दिवस म्हणजे त्यांची जीवनमुक्ती अवस्था आहे. म्हणजे भगवत प्राप्ती त्या दिवशी त्यांना झाली, भगवंताचं त्यांना
चतुर्भुज रूपामध्ये दर्शन झालं ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी बरं का. आणि तो त्यांचा जीवनातला असा दिवस आहे, तो दिवस म्हणजे तुकोबर आहे असं म्हणतात. मी माझ्या जीवनाकडे बघितलं, काय परमार्थ साधना, स्वतःच्या जीवनाचं मला कौतुक वाटायला लागलं. कौतुक वाटे झाले या वेदांचे नाममंगळाचे केणे गुणे. माझ्या स्वतःच्या जीवनाचं मला कौतुक वाटायला लागलं. तसं महाराज म्हणतात तो परमार्थातला अनुग्रहाचा दिवस म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनाचं कौतुक मला आता कृतकृत्य झालो, इच्छा केली, आता मी शांत झालो. आता मला ती ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त झाली. आणि ही ब्रह्मीभूत अवस्था त्याच्यामुळं प्राप्त होते. कशामुळं? ब्रह्मीभूत अवस्था त्याच्यामुळे प्राप्त होती. संत कृपे त्वरित उद्धरते. संतांच्या सानिध्यात आलो ना, त्यांची कृपा आपल्यावर झाली आणि त्या कृपेने आपल्याला ती जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते. ऐका, गुरु नामदेव महाराज म्हणतात अशा संतांचा समागम मला कायम भेटावा. अभंगाचं शेवटचं चरण अखंड नामा त्याची वासत आहे. Oh